नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण राज्यामध्ये निकाल आलेले आहेत. एकंदरीत राज्यामध्ये महायुतीला ज्या प्रकारे बहुमतापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत याची सर्वत्र चर्चा होत आहे. एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा संपूर्ण राज्यामध्ये जो सुपडा साफ झालेला आहे त्या संदर्भात राजकीय विश्लेषण करण्यासाठी तसेच आपल्या दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा पराभव झालेला आहे, त्यात महाविकास आघाडीची केवळ एकच जागा संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेली आहे. या संदर्भात कशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या आखाड्यात आलेली आहे, कशा प्रकारचा नागरिकांचा कल होता, आता यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल काय असेल हाही या विधानसभेच्या या निकालांद्वारे आपल्याला कळलेला आहे. यावर राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार जुळलेले आहेत. दादा नमस्कार. सचिन भाऊ बोदोळे वरिष्ठ पत्रकार आहेत ते, यांच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विधानसभेच्या निकालाचे एकूणच राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या या निकालांवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर काय परिणाम होतील. तर दादा, कालच अगदी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत. कसं बघता, जे काही महायुतीला मोठ्या प्रमाणात घवघवीत यश मिळालेलं आहे, महाविकास आघाडीचा एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये जो सुपडा साफ आपण ज्याला म्हणू, 20ही जागा किंबहुना महाविकास आघाडीला मिळाली नाही आहेत. एकंदरीत विरोधी पक्षनेताही हे पद हे महाविकास आघाडीच्या हातून गेलेलं आहे. कसं बघता या निकालाकडे? नक्कीच हा निकाल जसं महाविकास आघाडीला जो धक्कादायक असा निकाल आहे, त्यांना तो कुठेतरी पसनी न पडण्यासारखा असा निकाल त्यांना असा वाटतो आहे. परंतु महायुतीसाठी हा निकालसुद्धा थोडासा आश्चर्यकारकच आहे, कारण महायुतीच्या दस्तूरखुद्द नेत्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या विजयाची किंवा एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा केलेली नव्हती. तसे त्यांचे स्टेटमेंटसुद्धा आपण बघितलेच असेल की नियर अबाउट 170-200च्या आतमध्येच त्यांना जागा मिळण्याची अशी अपेक्षा होती. परंतु म्हणजे जे एक्झिट पोल आले होते त्याच्यामध्ये सुद्धा काही महायुतीला एवढं 200च्या वर आकडा दाखवलेला नव्हता. हां, नक्कीच. त्याच्यामुळंच कुठेतरी एकतर्फी विजय म्हणावा लागेल आपल्याला. महायुतीचा हा एकतर्फी विजय झालेला आहे आणि मोठा विजय झालेला आहे. त्याला बरीचशी कारणे आहेत, परंतु त्यामध्ये कारणांची जर मीमांसा केली आपण तर सर्वात प्रथमदर्शनी जी येते की वाढलेली जी टक्केवारी आहे मतदानाची, महाराष्ट्रात एकंदरीतच महाराष्ट्रात मतांची टक्केवारी कुठेतरी वाढलेली आहे आणि विक्रमी मतदात्यांनी मतदान केलेलं आहे यावेळेस. आणि त्यातही जी टक्केवारी वाढली त्यात महिलांची टक्केवारी जास्त होती मतदान करण्यामध्ये. तर त्यामुळं कुठेतरी लाडकी बहीण या योजनेचा प्रभाव आपल्याला या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात एकंदरीत जे मतदानाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मतदार जागृत झालेला आहे, म्हणूनच एकंदरीत महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालेलं आहे असं या माध्यमातून तुम्हाला सुचवायचं आहे का? नाही, टक्केवारी वाढली त्यामुळं मिळालं असं म्हणणं नाही, तर टक्केवारीमध्ये महिलांची टक्केवारी वाढली ही महत्त्वाची आहे. आणि त्यामध्ये जर सबळकारण जर आपण पाहिलं तर जी लाडकी बहीण योजना आहे, आता विरोधक त्याला काही म्हणत असतील तरी कुठेतरी त्या योजनेमुळे बराचसा या निकालावर फरक. एकंदरीत ज्या योजना आहेत, महिलांचा जो मतदानाचा टक्का तुम्ही वाढलेला आहे असं सांगत आहात, तर या महिलांवर्गामुळेच कुठंतरी महायुतीला महिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे. हां, कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी सुद्धा मतदान झाल्यानंतर एक स्टेटमेंट दिलं होतं की त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला जसा आमच्या लाडक्या बहिणींना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, हा कुठेतरी महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि आणखी दुसरा फॅक्टर आपल्याला असा जो म्हणता येईल, योगी आदित्यनाथ यांनी जो बटेंगे तो कटेंगे वगैरे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे जसं मोदींनी म्हटलं आहे, या नाऱ्याचा तरी कुठेतरी प्रभाव आपल्याला जर महाराष्ट्रातले निकाल बघितले तर लक्षात येईल की याही नाऱ्याचा कुठेतरी प्रभाव आपल्याला दिसून आला आहे. म्हणजे एकंदरीत या सर्व विषयाचा
कुठंतरी परिणाम झालेला आहे या निकालांवर. परंतु काल आपले माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा मग राज्यसभेचे खासदार आहेत उभाटा सेनेचे संजय राऊत यांनी कुठंतरी EVMवर कुठंतरी आक्षेप घेतलेला आहे. एवढ्या जागा येऊच शकत नाहीत अशा प्रकारचाही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं हे आहे. कुठेतरी पळवाटा काढण्यासारखं आहे. कारण EVMला जर तुम्ही दोष दिले तर लोकसभेच्या वेळेस EVM कशी व्यवस्थित होती? लोकसभेला ज्या तुमच्या सीटा निवडून आल्या तर मग तेव्हा EVM व्यवस्थित होती आणि EVM आता खराब झाली असं आपल्या सोयीनुसार ते बोलू शकतात. परंतु वास्तविकता त्यामध्ये काहीच नाही. कारण त्यांना हा जो पराभव आहे हा पसनी पडत नाही. म्हणजे त्यांच्या कुठंतरी पराभव जिव्हारी लागलेला आहे. त्याच्यामुळं हे काय पळवाटा कुठंतरी शोधण्यासारखं काम आहे. हां, कारण उद्धव ठाकरेंनी म्हटलं की अनाकलनीय आहे, अविश्वसनीय आहे, असलं काही नाही आहे. त्यांनी थोडासा जरी अभ्यास करून बघितला तरी लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे, कुठेतरी एकीकडे हिंदू मताचं झालेलं ध्रुवीकरण या गोष्टींकडे थोडंसं बारीक नजर जर दिली आणि मतांची वाढलेली टक्केवारी याचा जर थोडा अभ्यास केला तर ते असं म्हणणार नाहीत कदाचित. परंतु त्यांना कसं आहे की जिवारी लागल्यामुळे ते काही म्हणू शकतात. आणि संजय राऊत यांना तुम्ही ओळखताच. एकंदरीत आता ज्या प्रकारचे निकाल आलेले आहेत आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 8 जागा आहेत विधानसभेच्या. त्या 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा विजय झालेला आहे. अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणू 90% ज्याला आपण म्हणू 90% एक प्रकारे कुठंतरी यश जे आहे महायुतीला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एक दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची जर जागा सोडली तर त्यामध्ये 90% यश हे महायुतीला मिळालेलं आहे. एकंदरीत जे सज्जड ज्याला आपण म्हणू दमबाज कुठंतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या, यशोमती ठाकूर, प्रहार जनशक्ती पार्टीचे होते, बच्चू कडू यांचा पूर्णपणे पराभव झालेला आहे. आणि राज्यातही अशा आपल्याला काँग्रेसचे मोठे मोठे नेते दिग्गज त्याला आपण म्हणू त्यांचा पराभव झालेला आहे. काय वाटतं हे जे आपल्या अमरावती मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे यशोमती ठाकूर पडल्या, त्यानंतर तिकडे बच्चू कडू पडले, या दोघांच्या पराभवानंतर आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या किंवा मग अमरावतीच्या राजकारणांवर काय परिणाम होणार आहे? एकंदरीतच दिग्गजांचा पराभव यामध्ये झालेला आहे. जे 3-3, 4-4 टर्मचे जे आमदार लोक आहेत त्यांचा पराभव झाला आणि ज्यांची पकड मतदारसंघावर मजबूत होती अशा लोकांचा सुद्धा पराभव यामध्ये झालेला आहे. आता एकंदरीत आपण महाराष्ट्राच्या निकालाच्या प्रोपोर्शनमध्ये जर पाहिलं तर हा अमरावतीचा निकाल सुद्धा अपेक्षित आहे. परंतु यामध्ये काही स्थानिक ज्या बाबी आहेत ह्या सुद्धा इन्क्लूड झाल्या होत्या. जसं लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. हा पराभव त्यांना सुद्धा जिव्हारी लागलेला होता आणि तो पराभव निश्चितच बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्यामुळे झाला होता असे आपल्याला दिसून येते. आणि कुठेतरी त्या पराभवाचा वचपा सुद्धा काढण्याकरता नवनीत राणा सळसवल्या होत्या. त्यांनी एकंदरीतच अमरावती जिल्ह्यामध्ये जे अपक्ष किंवा जे विरोधी आहेत त्यांचे त्या विरोधींच्या विरोधात त्यांनी एक रणनीती तयार करून रणनीती आखली होती. आणि ती रणनीती कुठेतरी अंमलबजावणी केल्यामुळे आणि त्यांच्यात म्हणजे थोडासा जनतेने सुद्धा याबाबत थोडासा साथ दिली आणि जनतेच्या सुद्धा हा जो पराभव होता त्यांचा थोडा कुठेतरी त्यांना खंत वाटली की एक चांगला खासदार आपण गमावल्याची अशी खंत वाटली. त्याचा सुद्धा कुठेतरी इम्पॅक्ट पडला आणि मतदानाची जी टक्केवारी होती त्यावेळेसला ती सुद्धा कमी झाली होती. जसं आपण जर विचार कराल तर हिंदू समाजाचे त्यावेळेला लग्न वगैरे मध्ये लोक व्यस्त होते. बरेचसे मतदानाचा जो टक्का होता हा घसरलेला होता. त्याचा कुठेतरी फटका नवनीत राणा यांना मिळाला. तसेच जे आमदार बच्चू कडू यांनी जे उभे केलेले होते दिनेश भाऊ यांनी सुद्धा कुठेतरी मताचं ध्रुवीकरण त्यांच्याकडे सुद्धा झालेलं होतं. कुठेतरी हा फटका त्यांना बसला. परंतु यावेळेस त्यांनी कंबर कसून जी प्रचाराचा जो धडाका उडून दिला त्यानंतर दर्यापूर तालुक्यामध्ये झालेल्या घटना आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये नवनीत राणा यांच्यावर जो खल्लार खुर्ची फेक झालं ते हल्ला झाला होता त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट या निकालावरती आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ दर्यापूरमध्ये जे बळवंत वानखडे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या इथे झालेला आहे. आणि कुठेतरी हिंदू मतांचे जे ध्रुवीकरण ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा इथं झालेलं आहे. आणि एकंदरीतच जे प्रस्थापित जे आमदार आहेत त्यांच्याही मताची कुठेतरी विभागणी या लोकांनी आतून केलेली दिसते.
म्हणजे आपण जर बघितलं तर काँग्रेसचा गड राहिलेला असा आपण ज्याला काही वेळेपुरता म्हणू की अमरावती लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये आलेल्या ज्या विधानसभा आहे कुठेतरी काँग्रेसचं वर्चस्व होतं या आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या सर्व मतदारसंघामध्ये. कुठंतरी दलित मतांचं कुठंतरी विभाजन झालं आहे, कुठंतरी मुस्लिम मतांचं विभाजन झालेलं आहे. त्या एकंदरीत विभाजनामुळे कुठंतरी याचा जो फायदा आहे हा भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला झालेला आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, मतांचं ध्रुवीकरण मतांची विभाजनी जी झाली आहे तर विभाजनी तर झालेलीच आहे, परंतु ही विभागणी जरी झाली तरी कुठल्या तरी उमेदवाराच्या मागं एक गठ्ठा मत होतंच. कुठल्याही समाजाचं असो, मुस्लिम समाजाचं असो किंवा दलित समाजाचं असो, एक वोट होतंच. परंतु परंपरागत जी ज्यांची वोटर्स होते त्यामध्ये कुठेतरी चेंज झालेला आहे. जशी हिंदू वोटर ज्याला आपण म्हणतो यांचा कुठेतरी फेरबदल झालेला आहे. त्याच्यामुळे हा निकाल थोडासा अनपेक्षित आहे. म्हणजे आपण जर गेल्या 2019च्या विधानसभाचा जर निकाल बघितला तर तिवसा मतदारसंघामध्ये राजेश वानखडे आणि यशोमती ठाकूर यांच्यातला लीड कमीत कमी 5 ते 6 हजार किंवा अंदाजे त्यापेक्षाही कमी होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्यातला त्यावेळेच्या जे भाजपचे उमेदवार होते यांचा जो लीड आहे तोही बच्चू कडू आणि काँग्रेसचे जे उमेदवार होते बबलूभाऊ देशमुख यांचाही लीड कुठेतरी 5-6 हजाराचाच राहिलेला आहे. तर हा लीड जो आहे हा जो विषय आहे कुठंतरी भारतीय जनता पक्ष किंवा मग महायुती हा लीड भरून काढण्यासाठी काय वाटते तुम्हाला, कशा प्रकारची रणनीती महायुतीनं आखली असेल? यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं आहे की हिंदुत्ववादी जो मुद्दा आहे हा सर्वात प्रभावी ठरला आहे असं मला वाटतं या निवडणुकीत. जसं ते बयानबाजी मी तुम्हाला मागे सांगितलं की वटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, याचा कुठेतरी मतदारांनी विचार केलेला दिसतोय. हिंदू मतदारांनी तरी याबाबत थोडासा विचार करून मतदान केलेलं मला यावेळेसनं दिसत आहे. आणि जो लीड आपण म्हणताय की जसा फार कमी लीडनं ह्या दोन्ही सीटा ज्या निवडून आलेल्या होत्या तर यावर कुठेतरी जे प्रस्थापित नेते आहेत यांनी विचार करायला हवा होता की आपल्याला जो मिळालेला लीड आहे तर यात कशी वाढ करता येईल याकडे त्यांनी जर थोडं लक्ष दिलं असतं तर आज ते सुद्धा निवडून येऊ शकले असते. परंतु म्हणतात ना की ज्याला त्यांना आत्मविश्वास जो होता तो कुठेतरी नडल्यासारखं मला वाटतं. एकीकडे जर आपण बघितलं तर फडणवीस साहेबांनी अनेकदा त्यांच्या प्रचारसभेमध्ये वोट जिहादचा विषय केला आणि त्यांनी अनेकदा त्यांच्या प्रचारसभेमध्ये काही व्हिडिओज दाखवले ज्याच्यामध्ये सज्जाद नोमानी नावाचे एक धर्मगुरू म्हणू आपण त्याला, त्यांचे व्हिडिओ दाखवले. एकीकडे कुठंतरी फडणवीसांनी धर्मयुद्ध छेडण्याचा विषय केला, एकीकडे जिहाद. कुठंतरी या कंपॅरिझनमध्ये हे जे निवडणूक आहे या दोन जसं सज्जाद नोमानी आणि जे काही धर्मगुरू आहे मुस्लिम धर्माचे त्यांनी जे काही 17 मागण्या केल्या होत्या कुठंतरी त्या मागण्या आणि सज्जाद नोमानी या व्यक्तिमत्वामुळे कुठंतरी ही जी निवडणूक आहे पूर्णपणे पालटल्या गेली. त्याचाच फायदा कुठंतरी हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं असं आपण म्हणू शकतो का? हा, निश्चितच. कारण हे जे म्हणजे जशी जशी निवडणूक जवळ येत होती तसे नवीन जसं सोशल मीडियाचा आहे त्यामुळे लगेच कुठली गोष्ट आहे ती संपूर्ण राज्यभर म्हणा किंवा राष्ट्रभर पसरायला वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे हे जे 17 मागण्यांचं जे स्टेटमेंट होतं किंवा त्याचे जे स्वाक्षरी केलेले जे होते मागण्या मान्य करण्याचं जे काँग्रेस पक्षाने मान्य केलेलं होतं याचा कुठंतरी विपरीत परिणाम झालेला आहे. आणि हिंदू मतांचं निश्चितच ध्रुवीकरण झालं आहे. त्याच्याचमुळे हा जो माहितीला जो घरपोच जी यश मिळालं हे त्या ध्रुवीकरणामुळेच मिळालेलं आहे. तर याला आपल्याला हिंदू मतांचं ध्रुवीकरण म्हणता येईल. ॲक्च्युअली जसं वोट जिहाद जे दाखवून दिलं होतं आपल्याला किंवा ज्या संदर्भातले त्या मौलाना असतील त्यांचं जे वक्तव्य होतं वोट जिहादसाठी जेव्हा जसं मुसलमान समाजाला एकत्रित करण्याचं त्यांना जे आवाहन केलं होतं किंवा जो उमेदवार काँग्रेस पक्षाशी निगडीत असेल किंवा महाविकास आघाडी असेल महाविकास आघाडीलाच मतदान करावं असं जे आवाहन केलं होतं ते कुठेतरी हिंदू लोकांना पसंती पडलं नाही. त्यामुळं त्यांनी जरी वोट जिहाद केला तरी इकडे हिंदू लोकांनी सुद्धा वोट जिहाद केल्यासारखंच आहे आपल्याला चित्र दिसून येत आहे. आता तसंच तुम्ही जर औरंगाबादची सीट बघत असाल तर इम्तियाज जलील जे आहे तर हे पडलेले आहेत. त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचा पराभव सुरुवातीच्या ज्या 10 फेऱ्या होत्या सुरुवातीच्या 10 फेऱ्यांमध्ये 45,000ची लीड घेऊन ते समोर होते. म्हणजे जे सध्याचे जे विजयी उमेदवार आहेत सावे यांच्यापेक्षा अतुल सावे त्यांच्यापेक्षा 45,000 ते आघाडीवर होते.
हम्म. परंतु 11व्या फेरीनंतर हम्म. सर्व चित्र पालटत 45,000चा लीड तोडून अतुल सावे निवडून आलेले आहे. विजयी झाले ते. म्हणजे इथं कुठेतरी तुम्हाला म्हणजे वोटचे जे ध्रुवीकरण ज्याला म्हणतो याचं चित्र स्पष्ट आपल्याला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरच्या हिंदू वोटांचं ही कुठेतरी ध्रुवीकरण झालं. हिंदू मतदारांनी सुद्धा यावेळेस प्रभावीपणे त्या कुठंतरी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस म्हणतात की वोट जे आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम हिंदू मतदारांनी सुद्धा यावेळेस केलेलं आहे. तर आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये गजानन लोटे यांचा विजय झालेला आहे. महायुतीचे जे उमेदवार होते कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा दारुण पराभव झाला. त्यांचं एकंदरीत डिपॉझिट जप्त झालेलं आहे. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर युवा स्वाभिमान पक्षाकडून माजी भाजपचे जे आमदार होते रमेशजी बुंदेले यांनी चांगली टक्कर आपल्या या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये दिलेली आहे. महायुतीचा असा कोणता निर्णय चुकला ज्यामुळे कुठंतरी ही जी सीट आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची ही महायुतीला गमावावी लागली? एकंदरीत काय चित्र होतं की ज्यामुळं की ही जी सीट आहे इथली कॅप्टन अभिजित अडसूळ यांना दिली गेली. इकडे मग माझी जे आमदार होते रमेशजी बुंदेले यांनी पक्षप्रवेश करून युवा स्वाभिमानवरून ते निवडणूक लढले. काय असं एकंदरीत काय राजकीय परिस्थिती तयार झाली होती? राजकीय परिस्थिती नाही, अपेक्षित जसं हा जो मतदारसंघ आहे हा नेहमीप्रमाणे भाजपला मिळेल अशी कुठेतरी आशा भाजपचे जे कार्यकर्ते होते किंवा भाजपचे इच्छुक जे उमेदवार होते त्यांना होती. परंतु तसं नाही घडलं आणि शिंदे गटाला ही जागा गेली दर्यापूर. आणि शिंदे गटामध्ये उमेदवारी मागण्याकरता जे आनंदराव अडसूळ आहेत हे खूप आग्रही होते. त्यांचा जे चिरंजीव आहे जे आमदार आलेले आहेत माझे आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याकरता उमेदवारी दर्यापूर मतदारसंघात देण्यात यावी असे आग्रही होते. आणि त्यांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा कुठलंही जे शिंदे गटाला गेल्यामुळे शिंदे गटाचा तो निर्णय होता त्यांनी कॅप्टन यांना उमेदवारी दिली. परंतु कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात जो प्रचार झाला तो नेमका प्रचार असा झाला की ते बाहेरचे आहेत आणि निवडून आल्यानंतर ते मुंबईला निघून जातात असं कुठेतरी ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये असा प्रचार त्यांच्या विरुद्ध केला गेला किंवा ते खरं असेल कदाचित. आणि त्यांचा जनसंपर्क हा एवढा नव्हता. एक वेळा आमदार आल्यानंतर त्या व्यक्तीचा मध्यंतरी जो 2 टर्म गेले आहे त्या टर्ममध्ये कुठेही तुम्हाला संपर्क आला नाही. आणि लगेच निवडणुका लागल्यानंतर त्यांची इथं पदार्पण झाले आणि लगेच त्यांनी कार्याला सुरुवात केली. कुठेतरी वेळेवर येऊन काम करून परत निवडून आल्यानंतर परत निघून जाणे असं जनतेला थोडंसं न पसनी पडण्यासारखं होतं. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच अडसूळ कुठेतरी मागं पडतील असं एकंदरीत मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजीचा सूर होता. तर या मतदारसंघामध्ये दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये नवनीत राणा जे आहे माजी खासदार आहेत त्यांनी हा कुठेतरी विधानसभा मतदारसंघ दत्तक घेतल्याचं ते अनेक सभांमध्ये म्हणतात. काय वाटतं ज्या प्रकारे अडसूळ पिता पुत्रांनी लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न केला त्या प्रयत्नाचा कुठंतरी बदला घेण्यासाठी नवनीत राणा यांनी रमेशजी बुंदेले यांना उभं केलं असं अनेक लोक म्हणतात, मतदार म्हणतात. स्थानिक म्हणून तुमची काय भूमिका आहे या विषयासंदर्भात? खरंच त्यांना निवडून उमेदवार जो आहे हा निवडून आणायचा होता की कुठंतरी अभिजित अडसूळ यांना पाडायचं होतं? तुमचं काय मत आहे? तसं जर एकंदरीत पाहिलं तर अभिजित अडसूळ समजा जर बुंदेले उभे नसते किंवा स्वाभिमानचे बुंदेले जर उभे नसते तरी मला असं कुठेतरी वाटते की अभिजित अडसूळ थोडे मागेच पडले असते. कारण जो मुद्दा जी नाराजी त्यांच्या बाबत लोकांमध्ये होती ती कायमच होती. आणि आता हा जो तुम्ही म्हणताय की नवनीत राणा यांनी जो पराभवाचा वचपा काढण्याकरता किंवा जे अडसूळ कंपनी आहे किंवा अडसूळ फॅमिली आहे त्यांच्या विरोधात नवनीत राणांचा यांनी कडाडून विरोध केलेला होता. आणि त्यांच्या विरोधात जसं तुम्ही माहिती आहे प्रमाणपत्राचं वगैरे जे प्रकरण आहे ते आनंदराव अडसूळ यांनीच रेटून धरलेलं होतं. आणि आनंदराव अडसूळ यांना जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली तर लोकसभेकरिता आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते या लोकसभेकरिता 2024च्या. परंतु त्यांना कुठेतरी थांबवण्यात आलं शिंदे गटातर्फे की तुम्ही थांबा, तुमच्या मुलाला आम्ही कदाचित दर्यापूरसाठी देऊ. त्यामुळेच हा कॅप्टनला हा मतदारसंघ मिळाला. आणि नवनीत राणा यांचा जो पराभव झाला यामध्ये कुठेतरी त्यांनी अडसूळ
सुद्धा या पराभवाला जबाबदार आहेत असं गृहीत धरलंच होतं. त्यामुळेच जे अपक्ष उमेदवार उभे राहणार होते बुंदेलजी यांना त्यांनी आपल्या स्वाभिमान पक्षातर्फे उमेदवारी देऊन कुठेतरी त्यांच्या पराभवाचा वचपा काढलेला सुद्धा आपल्याला दिसतं. जसं चित्र आपल्याला संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या प्रभावीपणे त्यांनी जो राबवला किंवा त्यांचे जे विरोधक होते ज्यांनी त्यांना पाडण्यास मदत केली त्यांचा विरोध करण्यासाठी सुद्धा हा एक म्हणजे मोठं माध्यम त्यांनी निवडलं आणि त्या यशस्वी झाले आहेत. आणि अडसूड यांना त्यांना कायमचा हद्दपार करायचं होतं. यामुळेच त्यांनी ही निवडणूक लढली असं मला वाटतं. एकंदरीत अमरावती विधानसभेमधल्या ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघामधल्या ज्या काही विधानसभेच्या जागा आहेत त्या ठिकाणी जिथं जिथं नवनीत राणा यांना कुठंतरी विरोध झालेला आहे ते सर्व आमदार कुठंतरी हारलेले आहेत, पडलेले आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. हे सर्व पाहता जे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जी रवी राणा आणि नवनीत राणा यांची जी काही राजकीय शक्ती आहे निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढली आहे का, असं काय वाटतं? तुमचं मत काय या संदर्भात? नक्कीच. जसं त्यांचा जो प्रचार वगैरे त्यांनी केला किंवा ते भाजपच्या स्टार प्रचारक आहेत आणि जो चेंज इथं झालेला आहे त्यामुळे कुठंतरी त्यांची जी शक्ती आहे जी पॉलिटिकल शक्ती म्हणतो आपण त्याला ती वाढलेली आहे आणि याचा प्रभाव येणारे जे निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा आपणास दिसून येईल. म्हणजे कुठंतरी त्यांची राजकीय जी शक्ती आहे मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान म्हणा किंवा मग नवनीत राणा, रवी राणा यांचं हे भाजपची म्हणा. कारण आपण जर पाहाल तर दर्यापूर विधानसभेचा जो निकाल पाहाल तर सेकंड रनरअप जे आहे हे बुंदेले आहे. म्हणजे जे पाण्याचे जे अधिकृत उमेदवार होते ते सेकंड रनरअप आहेत. दर्यापूर तालुक्यामध्ये पाण्याचं कुठेही अस्तित्व नसताना सुद्धा पाना कुठेतरी आलेलं आहे. असं ते BJPचे जरी वोटर असले तरी कुठेतरी नवनीत राणा यांचे ते मागं असलेले वोटर आहेत असं मला वाटतं. आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये जे गजानन लवटे निवडून आलेले आहेत 15,000 ते 19,000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. काय वाटतं जे काही आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामधल्या ज्या काही समस्या इकडे पाहता काय वाटतं त्या समस्या ज्या पूर्ण करण्याची जी ज्याला आपण म्हणू, कारण आता वर पूर्णपणे महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे, इकडे हा दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातला एकमेव आमदार आहे उभाटाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. ह्या सर्व समीकरण पाहता काय वाटते दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा विकास कुठंतरी मागं पडल्यासारखा हा मतदारसंघ राहणार आहे का? काय वाटतं? कारण निवडून आलेला आमदार किंवा खासदार जर सरकारमध्ये रुलिंग पार्टीचा असेल किंवा सरकारमध्ये जर असेल तर निश्चितच निधी मिळण्यामध्ये किंवा काम आणण्यामध्ये त्याला थोडंसं सहजतेनं तो आणू शकतो. आणि विरोधातला आमदार म्हटल्यानंतर कुठेतरी त्याला निधीचा अभाव किंवा कुठलंही काम मागताना काम न होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठेतरी तालुक्यात विकास काम करताना लवटे यांना थोडीशी तारेवरची कसरत मात्र करावी लागणार. कारण लोकसभेच्या वेळेस ज्या प्रकारे बळवंत वानखडे यांना विजय मिळाला आहे लोकसभेमध्ये नवनीत राणाच्या विरोधात, तेव्हा लोकांमध्ये एक समज तयार झाला की कुठंतरी आपला जो हा लोकसभा मतदारसंघ आहे हा कुठंतरी 5-10 वर्ष मागं गेलेला आहे. त्याचं कारण असं की नेमकं केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे म्हणून. तर तशाच प्रकारचा समज कुठंतरी आपल्या या दर्यापूर मतदारसंघामध्ये निश्चितच कारण जे विद्यमान जे खासदार आहेत आपले बळवंत वानखडे यांना सुद्धा काम करताना तीच नेमकी अडचण आता जाणवेल. कारण सरकारवरती NDAचं सरकार आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणात निधी लागतो. मोठ्या ज्या व्यवस्था असतात त्या करण्यासाठी कुठेतरी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागत असते. परंतु सरकार त्यांचं नसल्यामुळे कुठेतरी त्यांना त्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात. आणि जे तुम्ही म्हणताय की जिल्हा जसं मागे गेला किंवा विकासाच्या बाबतीत थोडंसं मागे गेला, आता यामध्ये असं म्हणता येईल की नवनीत राणा जर निवडून आले असते कदाचित ते कॅबिनेट मंत्री सुद्धा असते. त्यामुळे विकास जो आहे त्याच्यामुळे तो फरक आपल्याला नेहमी जाणवत राहील. ज्या प्रकारे विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत 130 जागा भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या 130 जागा भारतीय जनता पक्षाला स्वतःकडे खेचता आणता आल्या. त्यानंतर शिवसेनेला 56 ते 57 जागा आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 39 ते 40 जागा आहेत, 41 जागा आहेत. हे सर्व समीकरण जर आपण बघितलं तर कुठंतरी आता
मुख्यमंत्री कोण होणार आहे अशी चर्चा, अशी आतुरता सगळीकडे संपूर्ण राज्यामध्ये व्हायला लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या चर्चासुद्धा चालू झालेल्या आहेत. अनेक समर्थक आपापल्या नेत्याच्या मुख्यमंत्री म्हणून, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. एकंदरीत आपण जर विचार केला या सर्व समीकरणाचा, या विधानसभेच्या संख्याबळाचा, तर काय वाटतं एकंदरीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे किंवा मग उचित आहे? एकंदरीतच हा जो विजय आहे हा महायुतीचा विजय झालेला आहे आणि जो विजय झालेला आहे हा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात झालेला आहे, कारण तेच विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुठेतरी शिंदे समर्थक उत्साही आता आहेत की जे मुख्यमंत्र्याच्या याच्यात मोठं यश, जे घवघवीची यश महायुतीला मिळालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत असं शिंदे सेनेचे जे लोक आहेत त्यांना वाटते. परंतु कुठेतरी एक मोठा पक्ष म्हणून जो उदयास आलेला आहे तो बीजेपी, सर्वात जास्त जागा ज्यांच्याकडे आहेत, त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावी ही अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची राहील. आणि अजित पवार सुद्धा कुठेतरी या रेसमध्ये आहेत की यांना मुख्यमंत्र्याची टर्म मिळालेली आहे आणि हे सुद्धा मुख्यमंत्री एकदा आलेले आहेत. अजित पवारांचा नंबर आतापर्यंत आलेला नाही, राष्ट्रवादीत असताना सुद्धा आणि आता सुद्धा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कुठेतरी एक जो इच्छा आहे, सुप्त इच्छा आहे, ते सुद्धा कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. परंतु त्यांचा नेमका जो माहितीचा आहे, मुख्यमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला कुठला ठरतो ते सध्या तरी सांगणे कठीण आहे. तसं जर फॉर्म्युल्याच्या नुसार जर म्हटलं तर ज्यांच्या सीटा जास्त ते मुख्यमंत्री असं एक जनरली गणित असते. परंतु यावेळेला दुसरे चित्र आपल्यासमोर दिसू शकते, कारण तिन्ही जे नेते आहेत हे सक्षम आहेत आणि निर्णय घ्यायला सुद्धा सक्षम आहेत. 2019 मध्ये ज्या प्रकारे निकाल आले होते, महायुतीला कुठेतरी राज्यातल्या जनतेनं पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा होता, अमित शहा यांनी अनेकदा सभांमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी एक चर्चा होती. नंतर कालांतरानं काय झालं, उद्धव ठाकरेंनी त्याला नकार दिला, त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. कुठंतरी 2024च्या वेळेस त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनीही कुठंतरी निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदेला किंवा शिंदे यांना अजित पवार किंवा मग देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक घेऊन ठरवलेला असू शकते का? तुमचं यामागचं काय भाकीत असू शकते? म्हणजे चेहरा ठरवलेला असेल का त्यांनी की बा मुख्यमंत्री जर आपल्या महायुतीचं सरकार जर आलं तर मुख्यमंत्री या पक्षाचा होईल असं ठरवू शकते का? कारण मागच्या वेळेस 2019 वेळेस असं झालं होतं, त्यामुळंच कुठंतरी ते दोन पक्ष वेगवेगळे झाले होते. नाही, मला तरी असं वाटतं की यावेळेला त्यांनी असं काही ठरवलेलं नसावं, कारण जे काही आहे ते निकालावरती डिपेंड राहील असं त्यांचं, मला असं वाटतं की तसं त्यांचं ठरलेलं असावं कदाचित. आता वरिष्ठ पातळीवरून जसं आपण म्हणताय की अमित शहा यामध्ये सर्वात महत्त्वाचे फॅक्टर आहेत, मुख्यमंत्री कुणाला करायचे यामध्ये सर्वात जास्त जो फॅक्टर महत्त्वाचा असतो तो अमित शहा यांचा असतो. त्यामुळे अमित शहा आणि हे तीन जे आहेत चेहरे त्यांच्यापैकी ते कोणाला देतील सध्या तरी सांगणं कठीण आहे. आता आपल्याला 2 दिवसातच राष्ट्रपती राजवट लागण्याच्या आधी सरकार स्थापना होईल अशी आशा आहे आणि त्याकरिता वानखेडे स्टेडियम सुद्धा सज्ज करण्यात येत आहे. तरी मला असं वाटते की आम्ही कुठंतरी आता ही जी बाहेरची चर्चा आहे त्यापेक्षा मला असं वाटते त्यांचं निश्चितच आतमध्ये ठरलेलं आहे की मुख्यमंत्री कोण आहे. त्यांचं ॲक्च्युली ठरलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस जाहीर व्हायचं. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. जो चक्रव्यूह, जो फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान पसरवला होता तो कुठेतरी आम्ही तोडलेला आहे, भेदलेला आहे. या प्रकारे जर आपण विचार केला तर लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात लागलेला आहे, फेक नॅरेटिव्ह लागलेला आहे. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. तो विधानसभेला अशी काय रणनीती झाली, एकंदरीत हा जरांगे फॅक्टर पूर्णपणे राज्यातून किंवा जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मतदारांनी जो कौल दिला आहे महायुतीला, त्या कौलच्या माध्यमातून आपण सरळ समजू शकतो की हा जरांगे फॅक्टर कुठंतरी फेल ठरलेला आहे. तुमचं काय मत आहे या संदर्भात? निश्चितच लोकसभेच्या वेळेला जरांगे फॅक्टर असो किंवा आरक्षणाचा जो फेक नॅरेटिव्ह जे करण्यात आलेलं होतं संविधानाचं आणि आरक्षण संपून जाईल, संविधान बचाव रॅली, मोहीम वगैरे ह्या जे फेक नॅरेटिव्ह किंवा फेक एक असं वलय तयार केलं होतं, प्रोपोगंडा जो तयार केलेला होता, त्यामध्ये कुठंतरी जनता अडकली
असं मला लोकसभेच्या वेळेला वाटलं. त्यामुळेच कुठेतरी मोदी फॅक्टर असताना सुद्धा आणि 400 पारचा नारा असताना सुद्धा जो आत्मविश्वास होता बीजेपीला तसं काही घडलं नाही. त्यांना कुठेतरी खूप मार्जिन कमी आहे. जरांगे फॅक्टर काय पूर्ण राज्यामधून संपलेला आहे? जरांगे फॅक्टर त्यावेळेला जो जरांगे फॅक्टरचा जो विषय आपण म्हणताय तर त्यावेळेला थोडंसं जरांगे फॅक्टर चालला. आपण लोकसभेच्या वेळी जर विचार कराल तर जरांगे फॅक्टर चालला. त्यानंतर मात्र जरांगेंची जे नेहमी उपोषण करणे, उपोषणाला बसणे, मोर्चे करणे, लोक गोळा करून फिरणे आणि एकंदरीत नेता स्टाईलने आणि त्यांनी जे सीटा टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे विधानसभेत आणि त्यांनी सीटा टाकल्या सुद्धा होत्या. नंतर निवडणुकीतून माघार घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे कुठेतरी जरांगे फॅक्टर जो आहे आता भविष्यात तरी मला असं वाटतं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं की विधानसभेमध्ये 100 ते 150 जागा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाडू. तर कुठंतरी याचा फरकच कुठंतरी या विधानसभेमध्ये दिसलेला नाही. मतदारांना लोकसभेच्या वेळेला जो लोकसभेचा निकाल आल्यानंतर लोकांना कळलं की नेमकं वास्तव काय आहे, खरी परिस्थिती जी आहे ती त्यांना कळली आणि त्याचा फटका याला बसेल असा जरी जरांगेंना वाटत असलं तरी जरांगे फॅक्टर फारसं कामाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरांगे मराठा आणि ओबीसीचा बीड जालना या मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात कुठंतरी तो परिसर गाजला होता मराठवाडा. त्याच्यात सर्वात जास्तच्या जागा महायुतीला मिळालेल्या आहेत, जे भाजपलाही मिळालेल्या आहेत. ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांचा 50,000 ते 60,000च्या लीडनं त्यांचा विजय झालेला आहे. कुठंतरी जरांगे फॅक्टर हा संपूर्ण महाराष्ट्रामधून आता नाहीसा झालेला आहे. आपण त्याला नाहीसा म्हणू शकत नाही, परंतु जी मराठा आंदोलनाची वस्तुस्थिती आहे, मराठा आंदोलन म्हणजे नेमकं जे आरक्षणासाठी जे आंदोलन आहे तर लोकांना सुद्धा आता कळून चुकलं आहे की आरक्षण अशा प्रकारे किंवा आंदोलन केल्यामुळे आरक्षण मिळणं अशक्य आहे. त्याकरता कुठेतरी भक्कम तुम्हाला सरकार आर्थिक मागासले पण किंवा मग ज्या प्रकारे सरकार असं भक्कम उभं करावं लागेल, कुठलंही सरकार असो, की जे कुठं मराठा आरक्षणाच्या दृष्टीने पाऊल उचलेल किंवा काम करेल असं कुठेतरी मराठा समाजाला वाटलं असावं असं या निकालातून मला असं वाटतं. आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठंतरी जिल्हा परिषदचा जो गड आहे, गेली अनेक वर्ष झाली जिल्हा परिषद जो अध्यक्ष आहे, जिल्हा परिषदच्या ज्या सर्वाधिक जागा आहेत त्या काँग्रेसचा कुठंतरी तो गड राहिलेला आहे. आता आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये 7 जागेवर जर भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आले, ज्याला आपण महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आता याचा जो परिणाम आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदचा गडही कुठेतरी काँग्रेसचा हालेल. काय चित्र वाटतं तुम्हाला? निश्चितच जो मतदारांचा जो कल आहे त्याचा निश्चितच फायदा बीजेपीला होण्याची शक्यता आहे किंवा महाविकास आघाडी जी आहे तिला शक्यता आहे. त्याच्यामुळं कुठेतरी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणा किंवा बीजेपी म्हणा किंवा शिवसेना म्हणा यांच्या मताधिक्य वाढण्याची शक्यता तर निर्माण झालीच आहे. पारंपरिक जसा काँग्रेसचा गड राहिलेला आहे, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, यामध्ये वर्चस्व अमरावती जिल्ह्यामध्ये तरी काँग्रेसचेच आहे. परंतु काँग्रेसचे जे मोठे लीडर आहेत आपल्या यशोमतीताई असो, बबलू देशमुख असो, यांचा सुद्धा पराभव यामध्ये झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी निश्चितच धक्का लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदचा कुठेतरी ढासळण्याची शक्यता. परंतु त्यावेळेची जी परिस्थिती राहील किंवा त्यावेळेचे जे नॅरेटिव्ह असतील किंवा त्यावेळेसचा जो विषय असेल किंवा त्यावेळेचे जे मुद्दे असेल यावर सुद्धा निवडणूक होऊ शकते. त्याच्यामुळं आताच असं म्हणणे ठीक नाही की नेमकं काँग्रेस पक्षाचा गड हालेल किंवा बीजेपी तिथं पुन्हा स्थापन होईल असं जिल्हा परिषदमध्ये होणार नाही. आणि मुळातच हा जो फॅक्टर आहे हा आपण जर पाहाल तर हा नवनीत राणाच्या अवतीभोवती फिरणारा फॅक्टर आहे. तर त्याचं असं आहे की नवनीत राणांचा लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्या पराभव करण्यामागे जे नेते होते किंवा जी मंडळी होती कुठेतरी ही सहकार क्षेत्राची मंडळी होती. सहकार क्षेत्र ज्यांचा पंचायत समिती, जिल्हा परिषद जे सहकार क्षेत्र आहे यामध्ये ज्यांचा प्रभाव आहे
या मंडळींना राणा दाम्पत्याचे जो आहे राणा दाम्पत्य किंवा नवनीत राणा यांचा जो दखल आहे हा यांना सहकार क्षेत्रामध्ये नको आहे. त्यामुळेच कुठेतरी त्यांच्या विरोधात जे तयार केलं गेलं हे त्याच्याचमुळं त्यांना जो फटका बसला आहे नवनीत राणा नको असण्याचं कारणच नेमकं ते आहे की सहकार क्षेत्रात राणा दाम्पत्याचा किंवा नवनीत राणांचा हस्तक्षेप या जे प्रस्थापित काँग्रेसचे आहेत त्यांना नको आहे किंवा काँग्रेस व्यतिरिक्तही जे प्रस्थापित आहेत सहकार क्षेत्रामध्ये त्यांना कुठेतरी यांचा हस्तक्षेप नको आहे असं म्हणतात. एकंदरीत हस्तक्षेप नसल्यामुळं किंवा मग प्राबल्य सहन नसल्यामुळं कुठंतरी त्यांनी विरोध केला. त्या विरोधाचा काय परिणाम झाला ते आपल्या अमरावती लोकसभेच्या मतदारांना पटलेलं नाही. नवनीत राणा यांना झालेला मोठ्या प्रमाणातला विरोध आणि जी काही भाषा वापरल्या गेल्या नवनीत राणांबद्दल, त्यांच्या ज्या प्रकारे सभेमध्ये राडा घालण्याचा प्रयत्न केला हा कुठंतरी मतदारांना पटलेला नाही. याचा बदला मतदारांनी घेतलेला आहे असं आपण कदाचित म्हणू शकतो. निश्चितच मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला वानखेडे निवडून आल्यानंतर राजकमल चौकात जी रॅली झाली होती तिथे कुठेतरी ते हातवारे इशारे वगैरे केले होते. हे प्रकरण निवडून आल्यानंतर विजय रॅली नंतर जे गाजलं होतं ते आजही या निवडणुकीच्या जे व्हिडिओ आहेत ते सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात अनेक मुद्दे भारतीय जनता पक्षाने आपल्या घोषणापत्रामध्ये केलेले आहेत. जसं लाडक्या बहीण योजनेचं जे मानधन आहे ते वाढवण्याचा मुद्दा आहे, कर्जमाफीचा मुद्दा आहे. तर प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या समोर कर्जमाफीचा एक विषय आहे. काय वाटतं ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात योजनांचा पाऊस पडत आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा बाळगू शकते? निश्चितच सरकार भक्कम मतांनी आलेलं आहे त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं तरी मला तरी असं वाटतं की जी सरसकट जी कर्जमाफी आहे ती थोडी अशक्य आहे. परंतु अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांची कुठेतरी कर्जमाफीची कडे पाऊले सरकार निश्चितच टाकेल. आणि अर्ध तिकीट असो महिलांना, लाडकी बहीण योजना ही चालूच राहील आता आणि 1500 वरून 2100 वरती योजना गेलेली आहे असं मला वाटते आता सरकार आल्यानंतर. आणि लाडका भाऊ योजना कुठेतरी पुढे टू बी कंटिन्यू होईल. त्यामुळे जे तरुण वर्ग आहे त्यांना सुद्धा कुठेतरी रोजगार आणि ज्या नेमणुका किंवा नोकऱ्या ज्या अडकलेल्या होत्या ह्या ऑनलाईन माध्यमाच्या मनाने पारदर्शकपणाने ज्या सध्या नेमणुका झालेल्या आहेत, नियुक्त्या झालेल्या आहेत. बरेचसे विद्यार्थी शाळेवरती लागलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नियुक्त्या सुरू आहेत आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती सुद्धा सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी हा जो युवा वर्ग आहे यांनी सुद्धा खूप इम्पॅक्ट दिलेला आहे. कारण ही जी प्रोसेस सध्या सुरू होती, सरकार जर चेंज झालं असतं तर ही प्रोसेस सर्व बंद झाली असती. ऑनलाईनची जी पद्धत आहे ती बंद झाली असती. त्यामुळे कुठेतरी युवा वर्गाने भरघोस मतदान जे आहे ते महायुतीच्या पारड्यात टाकलेलं आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला एकंदरीत हा जो मतदानाचा विधानसभेच्या मतदानाचा जो महायुतीला मिळालेला कल आहे हा कुठंतरी सर्वच भागातून मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने, महिलांच्या, वृद्धांच्या सर्व बाजूने मिळालेला हा जो कौल आहे हा महायुतीला मिळालेला एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे. एकंदरीतच या वर्षभरात किंवा ज्या योजना राबवल्या गेल्या प्रकर्षाने त्या योजनेचा निश्चितच फायदा आहे महायुतीला झालेला आहे. आणि मतदारांनी सुद्धा त्यांच्या बाजूने कौल देण्याचं मुख्य कारणच ह्या योजना असोत किंवा ज्या भरती वगैरे जे सुरू झाल्या आहेत आणि पारदर्शक ज्या भरत्या होत्या. कारण एक वेळ अशी होती की लग्न किंवा पैसे दिल्याशिवाय भरती नोकरी लागत नव्हती. परंतु आता कुठेतरी ऑनलाईनच्या माध्यमातून सरळ भरत्या आपल्याला होताना दिसत आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गरीब लोकांची मुलं सुद्धा कुठेतरी नोकरीवर गेलेली आहेत. आणि असंच कंटिन्यू चालत राहावं अशी अपेक्षा युवकांनी केली असेल. त्यामुळे सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान. आता महायुतीचं सरकार म्हटल्यानंतर कुठंतरी लोकांचा असा समज बनलेला आहे की महायुतीचं सरकार आलं म्हणजे आंदोलनं, उपोषणं हे ॲज इट इज कंटिन्यू होतील. ज्या प्रकारे 2014मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले ज्या प्रकारे 5 वर्षामध्ये त्यांच्या अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बंद असेल, भारत बंद असेल, अशा मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. काय वाटतं येणाऱ्या या 5 वर्षामध्ये
आपल्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलने आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळतील. महाराष्ट्र बंद आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीतच महाराष्ट्राचा जो कल आला आहे त्यामध्ये विरोधी पक्ष जो आहे हा नामोहरम झालेला आहे आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडूच शकत नाही. त्याच्यामुळं आता जे पराभूत झालेले उमेदवार आहेत किंवा जी महाविकास आघाडी जी पराभूत झालेली आहे यांना कुठंतरी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी यांना विरोध दर्शवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा जेमतेम हे 5 वर्ष जे सरकार चालेल कुठेतरी आपलं अस्तित्व दिसलं पाहिजे याकरिता सुद्धा आंदोलनं आणि जो विविध विषय आहेत आता आपणास दिसून येईल की पुढे पुढे काय होते. कारण हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे त्यांच्या दृष्टीने. कारण त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवावं लागेल ना. कारण विरोधी पक्ष नेता नसणे आणि विरोधी पक्षच नसणे अशा प्रकारचं जे चित्र तयार झालं आहे ना त्यामुळे कुठेतरी विरोध त्यांना दाखवावा लागणार आहे. तुमच्या विधानसभेमध्ये ते विरोध दाखवू शकत नाहीत कारण विरोधी पक्ष तेवढा प्रबळ नाही आहे. त्यामुळे बाहेर कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ते आपला विरोध दाखवू शकतात. येणारा मुख्यमंत्री कसा असेल, कोणत्या पक्षाचा असेल याबद्दल कुठंतरी संपूर्ण राज्याच्या जनतेमध्ये आतुरता आहे. त्याची काही सध्या निश्चिती नाही, परंतु या सर्व निकालांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्याच्यावर निश्चितच परिणाम होईल हे मात्र निश्चित आहे. तर भेटूया अशाच काही राजकीय क्षेत्राशी निगडीत व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.